श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। पुरातन सोने जमिनीत मिळाल्याचे सांगून ते खरे असल्याचे भासवून बनावट सोने विकत असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक मध्ये समोर आलाय। याबाबत सविस्तर माहिती अशी की बुधवारी दिनांक 24 जानेवारी रोजी सातपूर MIDC येथे मोहित कोतकर यांच्याकडे एका इसमाने 22 ग्रॅम वजनाची माळ सोन्याची असल्याचे सांगून त्यांच्याकडून 20,000 रुपये घेतले। मात्र कोतकर यांना सदरचे सोने बनावट असल्याचे समजले। त्या इसमाने हे सोनं आम्हाला जुनं सोनं आहे ते आम्हाला सापडलंय असं सांगून कोतकर यांना ही माळ दिली होती। हे सोनं बनावट असल्याचं समजताच कोतकर यांनी सातपूर पोलीस ठाणे गाठले आणि तेथे तक्रार दाखल केली। पोलीस निरीक्षक विजय ढमाळे यांनी तात्काळ गुन्हे शाखा युनिट 1 चे अधिकारी यांना सांगून या गुन्ह्याच्या घटनास्थळावरील CCTV फुटेज प्राप्त केले। फुटेजच्या आधारे संशयितांना ताब्यात देखील घेतले। कोशाराम पिता सवाराम राहणार राजस्थान, बाबूभाई मारवाडी राहणार गुजरात, रमेश दर्गाराम राहणार राजस्थान अशी या संशयितांची माहिती समोर आली। या आरोपींकडून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल, मोटरसायकल, खोट्या सोन्याच्या विविध वजनाच्या आणि विविध आकाराच्या सोन्यासारख्या दिसणाऱ्या पिवळ्या धातूच्या माळा, वजन काटा, रोख रक्कम आणि खऱ्या सोन्याचे 2 मणी असा एकूण 1,62,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करण्यात त्यांना यश आलं। सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं। ज्या नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल त्यांनी तात्काळ संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन नाशिक पोलिसांकडून करण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।